साधारण सकाळी 5:45 वाजता निघालेली क्रूसाची वाट म्हणजे येशू ख्रिस्ताला जे यातना सहन करावा लागला त्या आठवणींना उजाळा ह्या क्रूसाच्या वाटेच्या मार्फत दिला जातो। एका वेळेला ह्या पवित्र मिसासाठी किमान 8000 लोक बसू शकतील एवढं भव्य या चर्चचं दालन आहे आणि सगळे खास करून आपले उत्तन, अर्नाळा, वसई आणि मुंबईच्या कोळीवाड्यातील आपले ख्रिस्ती बांधव ह्या मिसासाठी जमलेले आहेत आणि दिवसाचा मिसा आटोपलेला आहे। सगळे आपल्या कोळीवाड्याची खास ओळख एका रंगसंगतीतल्या साड्या, ह्या नऊवारी साड्या। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलास की आमचे ख्रिस्ती कोळी बांधव वेलंकणी मातेच्या दर्शनासाठी निघाले आणि त्या वेलंकणी मातेच्या चर्च जवळ एक बेसिलिका नावाने एक तीर्थस्थळ वसवलेलं आहे। हे ख्रिस्तांचं सगळ्यात पवित्र स्थळ। मित्रांनो, इकडे क्रूसाची वाट देखील बनवलेली आहे। ही क्रूसाची वाट म्हणजे नक्की काय? जिथून प्रभू येशू ख्रिस्ताच्या महानिर्वाणाला सुरुवात झाली अशी 14 स्थळं आहेत की त्यांना क्रॉस देण्यात आला, कुठल्या तरी ठिकाणी पडले, त्यांचे अगदी देवदूतही आले आणि स्टोन ऑफ अनाउन्समेंट ही 14वी शेवटची जागा, अशी 14 स्थळं आपल्या वेलंकणीमध्ये देखील बनवलेली आहेत आणि त्या ठिकाणी सकाळी क्रूसाची वाट काढली जाते आणि बाजूलाच बेसिलिका तीर्थाजवळ असलेलं मॉर्निंग स्टार चर्च, ह्या मॉर्निंग स्टार चर्चमध्ये आपले वसई, अर्नाळा, उत्तन, नायगाव, खोचिवडा तसेच मुंबईतले कोळीवाडे आहेत त्या भागातील ख्रिस्ती बांधव येतात आणि तिथे तामिळनाडूमध्ये तमिळ आणि इंग्लिश भाषेसोबत खास वसईतून जाणाऱ्या ख्रिस्ती बांधवासाठी मराठीमध्ये मिस्सा केला जातो। चला तर आपण थेट दृश्यच तिथली बघूया। चला। थोडं कन्फ्युजन होतं। आता मी मुख्य चर्चमध्ये आलो होतो आणि जी क्रूसाची वाट निघते, ऍक्च्युली मी वेळेवर पोहोचलो होतो, पण आता आमच्या गावातली काही मंडळी भेटली आणि आता ते मॉर्निंग स्टार चर्च आहे तिथे क्रूसाची वाट आणि खास मुंबई वसईतील कोळी बांधवांसाठी मराठीतून मिस्सा इथे केला जातो। चला, इथलं हे मॉर्निंग स्टार चर्च आहे आणि बेसिलिका तीर्थस्थळ म्हणून ओळखलं जातं आणि साधारण सकाळी 5:45 वाजता निघालेली क्रूसाची वाट म्हणजे येशू ख्रिस्ताला जे यातना सहन करावा लागला त्या आठवणींना उजाळा ह्या क्रूसाच्या वाटेच्या मार्फत दिला जातो आणि खास करून आपले वसई, मुंबई, अर्नाळा, कोळीवाड्यातील कोळी बांधव या क्रूसाच्या वाटेमध्ये सामील झालेले आहेत। आता चर्चमध्ये एंट्री होईल आणि त्यानंतर मराठीमध्ये इथे मिसा होईल। जेरुसलेममध्ये येशूच्या महानिर्वाणाला जिथून सुरुवात झाली ते पहिलं अमेरिया कॉलेजचं कोर्ट आहे। अशी 14 स्थानं या वेलंकणीच्या ठिकाणीही बनवलेली आहेत। अमेरिया कॉलेजचं कोर्टयार्ड जिथल्या अँटोनिया टॉवरमध्ये येशूला देहांताची शिक्षा झाली। दुसरी जागा जिथं त्याला क्रूस देण्यात आला। शिक्षा झालेल्या माणसाला ज्या क्रूसावर त्याला खिळे ठोकून मारला जाणार आहे तो क्रूस स्वतःच्या खांद्यावरून न्यावा लागेल, थोडक्यात स्वतःच्या शवपेटीला खांदा देणं। तिसरी जागा जिथे क्रूस नेताना येशू कोसळला तिथे अंगावर क्रूस पडलेल्या अवस्थेत येशूचा पुतळा आहे आणि स्वर्गातून एंजल्स त्याच्याकडे भक्तिभावाने पाहत आहेत। चौथी जागा म्हणजे जिथे येशूची आई मेरी त्याला भेटली तिथे त्या दोघांचा छोटा पुतळा भिंतीत चितारला, ते आर्मेनियन कॅथलिक चॅपेल आहे। 5वं स्टेशन म्हणजे जिथे सिमंद सायरेनियमला क्रूस घेऊन जाण्याची सक्ती केली गेली, तो येशूचा क्रूस खांद्यावर घ्यायला आला होता। 6वं स्टेशन जिथे येशूची शिष्या व्हेटोनिका त्याला भेटली। पुढची जागा म्हणजे येशू पुन्हा कोसळला ती। क्रूसाच्या वाटेवरील 8व्या जागी प्रभू येशू ख्रिस्ताने जेरुसलेम मधील काही स्त्रियांचे अश्रू पुसले। त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाले, माझ्यासाठी रडू नका, तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठी रडा। जर हिरव्या कोडासाठी जर अशी वागणूक मिळत असेल
तर पुढे सुकलेल्या खोडांचं काय होणार? आमच्या स्वर्गीय बाबा तुझं नाव पवित्र मानले जाऊ, तुझं राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि दिशा आमच्या प्रार्थना क्षमा करीतो तशीच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मार्गातून पासून आम्हाला नवली कृपा पूर्ण होईल. जेरुसलेममध्ये ही सगळी 14 स्थानं साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरात बनवलेली आहेत, पण ही वेलंकणीमध्ये आपल्याला साधारण 500 मीटरमध्ये 500 ते 800 मीटरमध्ये ही स्थानं अनुभवायला मिळतात. पुढे 9व्या स्टेशनवर पुन्हा येशू कोसळला आणि म्हणाला, परमेश्वरा तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता मी आलो. 10व्या स्थानावर त्याचे कपडे काढून घेण्यात आले. पायापासून डोक्यापर्यंत त्याच्या शरीरावर जखमा होत्या, त्यातून रक्त वाहत होतं. पुढचं स्थळ म्हणजे बॅसिलिका, जिथे खेळ ठोकले. म्हणजे आजही आपलं जे मॉर्निंग स्टार चर्च आहे त्याला बॅसिलिका तीर्थ म्हटलं जातं. हे खेळ ठोकल्यानंतर येशू म्हणाला, माझ्या हातात आणि माझ्या पायात खेळ ठोकले आहेत, माझी हाडं खिळखिळी झाली आहेत. आणि शेवटी 12व्या ठिकाणी येशू मृत्यू पावला. ज्या दगडावर येशूचं पार्थिव ठेवलं आहे त्याला स्टोन ऑफ अनाउन्समेंट असं म्हटलं जातं. येशूची आई तिथे उभी आहे आणि 14वी जागा जिथे वाकून थोडं गुहेत शिरावं लागतं आणि तिथे एक मेणबत्ती पेटवायची पद्धत आहे. अगदी आपल्यालाही या वेलंकणीमध्ये मेणबत्तीचे स्टॉलही बघायला मिळतात आणि लोक भक्तिभावाने ते अर्पण करतात. अगदी ह्या क्रूसाच्या वाटेवर मध्ये वाळू आहे आणि काही अगदी हिंदू भाविक असतील किंवा ख्रिश्चन भाविक असतील, एखाद्याला मूलबाळ होत नाहीये किंवा कोणी आजारी आहे, ते त्या येशू ख्रिस्ताकडे नवस करतात आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्या क्रूसाच्या वाटेवरून वाळूतून गुडघ्यावर चालत निघतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या यातना झाल्या होत्या त्या यातना अनुभवण्याचा प्रयत्न असतो. माझ्या पापांनी तुला ठार केले. हे पवित्र मरिया, मीच तुझ्या प्रिय पुत्राचा जीव घेतला. तू माझ्या दृष्ट पापाकडे पाहू नको, तर पुन्हा तुझ्या येशूच्या गावाकडे व कष्टाकडे दृष्टी लाव. त्याच्याकडून माझ्यासाठी समाधान मिळव. तू रडते, शोक करते, परंतु प्रिय माझे, तू रडू नको. यापुढे मी तुला दुखवणार नाही. आता निश्चय करतो. पवित्र जीवनाचा मार्ग हा स्वर्गाचा आणि राजमार्ग बनविण्यासाठी क्रूसधारी ख्रिस्ताचा आशीर्वाद घेऊया आणि सर्व सामर्थ्याचा प्रभू परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आता सगळे चर्चमध्ये मिसासाठी वेलंकणी मातेच्या बरोबर मागे असलेलं चर्च हे मॉर्निंग स्टार चर्च म्हणून ओळखलं जातं आणि हे बेसिलिका तीर्थस्थळ म्हणून देखील ओळखलं जातं. याविषयी मी तुम्हाला नक्की माहिती सांगेन. आता खास करून वसई, उत्तन, मुंबईतले कोळी बांधव आणि त्यांच्यासाठी इथे होत असलेला मराठीतला मिस्सा आणि त्यानंतर कोकणी भाषेत ही मिसा. हा नमस्कार, कवायले गुड मॉर्निंग. सगळे आपली अर्नाळ्यातली मंडळी आहेत.
चला आता त्या चर्चमध्ये जाऊन तिथली लगबग आणि त्याची भव्यता पाहूया. अगदी त्या चर्चच्या दालनामध्ये शिरल्यानंतरच त्याची भव्यता आपल्या लक्षात येते. एका वेळेला किती लोक बसू शकतील इकडे? एका वेळेला किती लोक? एका वेळेला ह्या पवित्र मिसासाठी किमान 8,000 लोक बसू शकतील एवढं भव्य या चर्चचं दालन आहे. आणि सगळे खास करून आपले उत्तन, अर्नाळा, वसई आणि मुंबईच्या कोळीवाड्यातील आपले ख्रिस्ती बांधव ह्या मिसासाठी जमलेले आहेत. आणि पुन्हा एकदा की आम्हा कोळी बांधवासाठी हाच फ्लेक्झिबल पिरियड असतो, त्यामुळे यावेळी ह्या आपली तारीख आहे ना बुवा, किती तारखेला येतात ना आपण? 7 ते 15 तारखेपर्यंत, 7 ते 15 आणि 16 तारखेला इकडे मोठा सण होतो आणि खास होळी बँडवर लोक उत्सव साजरा करतात. म्हणजे कालपासून मी पुन्हा सांगतो, मला बाहेर आल्या वाचतात नाही की आपल्या किल्ला रोडलाच फिरतोय. सगळे कोळीवाडे एकत्र झालेले. भव्यता तुम्ही बघू शकता. हे सगळे पवित्र मिसासाठी जमलेली मंडळी आहे. परमेश्वराच्या चरणी होण्यासाठी.
अगदी ज्यांना आतमध्ये जागा नाही मिळाली ते अगदी बाहेर बसून या पवित्र मिसाचं लाभ घेत आहेत. चला तर आजच्या दिवसाचा मिसा आटोपलेला आहे आणि आता प्रत्येकजण ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी
नमस्कार. कधी आले तुम्ही? रविवारी आले का? मीच आलोय आणि यायचं होतं, तिकीट कधीच काढलेलं होतं, पण एवढी रजा मिळत नाही आम्हाला, पण करून आलो. एकटाच आलो. एवजन नाका वगैरे आलो ना, त्यांच्या बरोबर आलो मी. पण आधी कन्याकुमारीला गेलो होतो. आज रात्री निघणार आणि चेन्नईवरून मग फ्लाईट. हो हो हो. हे सगळे अर्नाळ्यातली मंडळी आहेत, म्हणजे मला अर्नाळ्याची उणीव भासतच नाहीये. हा येतो येतो. कैलाय खोली आहे तुमची? हा. तुम्ही लेट किती वाजता आला? तू मी आला लवकर आला ना, सांगितलं. मी 1:15 आलो, पण पहिलं कॅचर्सला गेलो होतो. मला माहिती नाही, मिळाली मला अर्धी वाट वगैरे मिळाली. संध्याकाळी रजा पाहिजे ना. गवायला तुम्ही गवायले? मी गावायला काल फॅमिली आली कसं काय? नाही, एकटंच आहे एकटाच. सगळे आपली अर्नाळ्याची मंडळी आहे. चला, मला जेवढ्या कोळीवाड्यातील मंडळी कव्हर करता येतील तेवढी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांचं फोटो सेशन सुरू आहे इकडे. नमस्कार. अरे कधी आले तुम्ही? काल सकाळी आले का? मी आलो काल संध्याकाळी आलो. येवजन नाकवा वगैरे आलो ना. हो 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 काल. बघ इकडे, बघ इकडे. हाय, काल घेतला होता मी तुला. आता मी येवजन नाकवा सोबत वगैरे आलेलो वसईचे. ओके, चला. सगळे उत्तन, वसई, नायगाववाले भेटले आम्हाला आणि नागपांचाही फोन आला होता. मजा आली. वसई तालुक्यात आल्याचा आभास झाला मला. हे कधी आले तुम्ही? कधी? हा. सगळी आपली मंडळी आणि कोण कोण मंडळी आहेत त्यांना कव्हर करतोय मी की आमच्या. चला येतो, भेटूया. चला, पुरेपूर ह्या उत्सवाचा आनंद घेत आहेत आमचे कोळी बांधव.
रितेश कोळी आपले फॉलोअर आहेत आणि बघूया बरं वाटलं त्यांनाही भेटून येते. काय एखादं गाणं बोला आपलं वसईतलं, एखादं गाणं बोला. गाणं बोल तू, गाणं बोल बस. तुम्हाला नाहीत का नवीन मुलींना काय येत नाही? तुम्हाला नाही कुठलं येत गाणं? तुम्हाला नाही कुठलं? गाणं बोला ना गाव. तुम्ही कुठले? सॉरी कधी आले? कधी आले? काल 3 तारखेला. कसं इकडे आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे मला वाटलं 2-3 दिवस प्रवासाने मी पण वैतागलो होतो, पण काल इकडे पोहोचल्यानंतर वाटलं रे आपल्या गावात आलो. आपली माणसं दिखल्या पाहिजेत का नाही? हा मग सगळे पॅन्ट शर्ट घातल्याने ओळखायला नाहीत कोणूस. हा मग विचारायला लागते मग. हा मी काल आलो आम्ही आधी. हे कुठले? चला वसई उत्तनवाले असतील, नायगाववाले असतील. ते करतो. सगळे आपल्या कोळीवाड्याची खास ओळख एका रंगसंगतीतल्या साड्या, ह्या नऊवारी साड्या. बोला आले तुम्ही पण. हा अर्नाळ कागजकर. हा तुम्ही कुठले? उत्तनचे का? यायचंय उत्तन मध्ये एक दिवस येतो. हो. वेलंकनी मातेचं हे मुख्य चर्च आणि ह्याच्या आजूबाजूला छोटी मोठी चर्चेस बघायला मिळतात. नितांत सुंदर असा परिसर. आणि आता बघूया थोडंसं चहा पाणी. मित्रांनो, महाराष्ट्र सुरू असलेला भाषेचा मुद्दा, पण थेट तामिळनाडूमध्ये वसई मुंबईतून जाणाऱ्या आपल्या ख्रिस्ती बांधवांसाठी मराठीत केला जाणारा किस्सा तुम्हाला कसा वाटला, तिथलं नियोजन कसं वाटलं आणि क्रुसाच्या वाटेची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. अजून वेलंकनी, कन्याकुमारी खूप काही बाकी आहे आणि कोळी लोकांचं तिथे गेल्यानंतरचं राहणीमान कसं असतं हे बघायचं असेल तर आमच्या कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.